आणि आमचे विकासजी कोल्हापते आपलं पण स्वागत आहे. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर येत आहेत. पेनचे एक चतुर खेळाडू आणि शांत अगदी बट बॉलिंगमध्ये चतुर आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर रवी पवार. पहिल्याच बॉलवर सिक्स से करेंगे सबका स्वागत. हँडसम सिक्स. रवी पवारचा पॉवरफुल धमाका. बिग एट सिक्स. जबरदस्त सामना खेळत असताना पहिल्याच बॉलवर स्वागत केलं इकडे. आणि बघा म्हणजे बॉलर जेवढा बॉल पकडला जात नाही तेवढा किरण शिंदे बॉल वाचवण्याचा प्रयत्न करतो की बॉल सुकाच पाहिजे. हेच पावसाळी क्रिकेट आहे. पहिल्याच बॉलवर रवी पवारने जो चान्स घेतलाय. हँडसम सिक्स. 4 ओव्हरची मॅच आहे. बघूयाच कोण जाईल सेमीफायनल मध्ये. स्ट्राइक एंडला रवी पवार. या बॉलवर खोलर टप्प्याचा बॉलला मात्र थोडं फिरवलं तिकडे आणि येईल सिंगल रन. विकास कोल्हापते आपलं पण स्वागत आहे. आमचे मित्र आणि क्रिकेटसाठी त्यांचं पण योगदान नेहमीच राहिलं आहे. गणेश कंश यांचे अगदी जवळचे मित्र आणि क्रिकेट मग पंचकुटीमधलं कुठलंही क्रिकेट असू दे आपण एकजुटीने पुढे जाणार. 2 डॅशिंग शाखा प्रमुख आज आमच्यासोबत उपस्थित होते. मदने साहेब आणि सूर्यवंशी साहेब. अगदी मग क्रिकेटसाठी राजकारण बाजूला राहिलं बट पंचकुटीमध्ये तुमचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. आता ओरा ग्रुपचं पण नाव चर्चेत आहे. मग कोण 12व्या फ्लोअरला राहील, कोण 14व्या फ्लोअरला राहील, कोणाला तलावाचा व्ह्यू मिळेल. व्हाईट बॉल. भव्य दिव्य असं आयोजन आमचे गणेश कंसे. पी फॉर पवई आणि पी फॉर पनीर. जर तुम्हाला पवईत पनीर पाहिजे तर आमचे मित्र त्यांचा बाई मराठी माणूस आहे आणि चांगला बिझनेस त्यांनी इकडे सेट केलाय. जबरदस्त सुरुवात केली रवी पवारने. राहुल ठाकूरच्या अगेन्स्ट मध्ये पहिल्या बॉलवर 6 आला आणि तो 6 पाहण्यासाठी देखील अगदी प्रेक्षकांची आज पवईकर इकडे आनंद घेत आहेत. श्री साई स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पण क्रीडा स्पर्धा पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे 5वं पर्व आहे आणि ज्यावर सर्वांना गर्व आहे असं आपलं 5वं पर्व आहे. या बॉलवर पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शरफुद्दीन तिकडे आहेत आणि कॅच सुटणं मुश्किल आहे. एक असा खेळाडू आहे चतुर. खूप चांगली फिल्डिंग मी शरफुद्दीनची नेहमीच पाहिली आहे आणि रवी पवारला मात्र बाहेर जावं लागेल. सुरुवात चांगली केली होती. धावा झाल्या आतापर्यंत 10 रन. चार ओव्हरचा सामना असणार याची नोंद घ्यायची आहे. हे आपण दादा पास झाले. फलकावरती 1 विकेट आले. नवीन बॅटर आपण पाहता आकाश येत आहेत. आता सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. पहिल्या बॉलवर चान्स घेतला, रन्स केले. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला आणि तिकडे डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलं राहुलने. या बॉलवर देखील कव्हरचा खेळले गेले. जयेश नाईक तिकडे येतात आणि जबरदस्त कॅच. टिपताना पाहिले गेले. बॅटरला बाहेर जावं लागेल. पहिल्या बॉलवर 6 आला होता पण त्यानंतर राहुल ठाकूरने कमबॅक केला. 2 विकेट मिळवले. वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर राहुल ठाकूर पहिल्या बॉलवर काय झालं मला माहित नाहीये बट मी त्यानंतर त्याच अंदाजामध्ये खेळ दाखवणार. गुड बॉलिंग राहुल. गुड कॅच जयेश नाईक. काय चिताच्या चपळीने तिकडे आले आणि जबरदस्त झेल तिकडे टिपला जयेश नाईकने. नजर चांगली होती त्यांची आणि
एक 6 आला, बट 2 कॅचेस खूप चांगल्या पद्धतीने पकडल्या गेल्या. आणि बॅटर नवीन बॉलिंगसाठी बॉलर येत आहेत, प्रणय मोरे येत आहेत. न्यू बॅटर नाव स्ट्राइक एंडला अतुल भोईर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओरम क्रिकेट पण त्या परिसरात खूप चांगलं खेळले आहेत. आणि ग्रामीण क्रिकेट पण कल्याण डोंबिवलीपासूनचे ज्याने एक मोठं नाव आहे अतुल भोईर, त्याच्या सोबतीला किरण शिंदे, दोघांना इनिंग बिल्डअप करावी लागेल. या बॉलवर फिल्डर आहेत तिकडे आणि राहुल ठाकूरला पण जबरदस्त झेल तिकडे पकडली आहे राहुल ठाकूरने. किरण शिंदेची खेळी मात्र संपुष्टामध्ये येते. 3 विकेट गेल्यात आणि 3ही कॅचेस पकडल्या गेल्यात. गुड कॅच राहुल. सामना आता मात्र इकडे अधिरा सत्यविनायक कामोडे संघाने आपल्याकडे खेचलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आता इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. अर्बन स्पोर्ट्स आपला एक प्लेयर पाठवा. अर्बन स्पोर्ट्स धीरज भाई. स्ट्राइक एंडला देखील अतुल आहेत. नॉन स्ट्राइक एंडला पण अतुल. 2 अतुल. अतुल नागवंशी आणि स्ट्राइक एंडला अतुल नागवंशी, नॉन स्ट्राइक एंडला अतुल भोईर. बॉलिंगसाठी प्रणय मोरे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. नो बॉल. नो बॉल आहे. 9+1 म्हणजे रन्स मात्र पुन्हा एकदा वरती जाईल. स्ट्राइक एंडला अतुल भोईर हार्ड हिटर बॅटर आहेत. या बॉलवर समोर खेळले गेलेत अतुल. हार्दिक तिकडे आहेत. नॉन स्ट्राइक एंडला फेकी केली आणि दोन धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. 24 बॉलमध्ये 30-35 रन्स पण खूप गरजेचे आहेत. बॅटिंग करणं खूप महत्वाचं असणार या डावामध्ये, कारण की बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. स्ट्राइक एंडला अतुल. या बॉलवर देखील आणि बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होईल. तिकडे बॉल निघून जाईल आणि 4 रन तिकडे मिळत आहेत. इट्स अ बाउंड्री. प्रॉपर गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. कॅरमला आपण जसं रिबाउंड मारतो तसा बॉल निघून 4 रनसाठी धावफलक मात्र बाउंड्री आली. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध अधिरा सत्यविनायक कामोडे. जो सामना जिंकेल तो जाणार आहे सेमीफायनल मध्ये. संघ या बॉलवर स्वीप खेळले गेले. जयेश तिकडे आहेत आणि जयेशची दुसरी कॅच. बॅटर आउट. मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर. माहीम, आपण दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. न्यू बॅटर धीरज. या बॉलवर धीरज समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. सुमित तिकडे आले. 4 विकेट गेले. 4ही विकेट खूप चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या. मग त्यात 2 जयेशची, एक जर पाहिली तर आपण राहुलने एक चांगली कॅच कलेक्ट केली, एक शरफुद्दीन एक चांगली कॅच पकडली आणि आता हलकासा पाऊस, त्यात आम्हाला खेळायची हाऊस. या बॉलवर एज घेतली गेले. बॉल मात्र तिकडे निघून जाईल.
20 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. बॉलिंगसाठी आकाश गुरव यांच्यावर जबाबदारी दिली आहे. पाऊस पडतोय. आता रन्स करण्याची पण संधी आहे बॅटिंग टीमला, त्यामुळे सिंगल डबल रन्स पण इकडे होऊ शकतात. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि लॉलीपॉप बॉल पाहिला गेला. आकाशने पण स्माइल केलं. बॅटर आउट. अगदी धीम्या गतीचा बॉल तिकडे सोडला आणि थोडं फसवलं बॅटरला. न्यू बॅटर स्वप्नील. धावफलक थोडं शांत चालू आहे, बट रन्स आलेत. उर्वरित बॉलमध्ये 15-20 रन्स जरी आले तरी 40 पण या ग्राउंडवर फाईट आहे. बट त्यासाठी धीरज आणि आता स्वप्नीलला इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. महत्वाचा सामना आहे. जो जिंकणार आहे तो सेमीफायनलची मॅच खेळणार आजच्या दिवसातील. त्यामुळे या सामन्यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. कोण जाईल सेमीफायनलमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे 5वं पर्व आहे. पवईमध्ये आज आपण सर्व आनंद घेतोय. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. स्वप्नील थोडे तिकडे स्किड झाले. पावसाळी क्रिकेट हेच आहे. अजून 2 वीकेंड क्रिकेट खेळला जाईल. त्यानंतर मग दहीहंडी आहे, गणपती बाप्पाचं आगमन आहे. मग त्यात थोडं मुंबईकर बिझी होतील. मग नवरात्र, मग दसऱ्याला नारळ फुटला की पुन्हा एकदा क्रिकेटचा हंगाम चालू होईल. संपूर्ण मुंबई महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट आता पुढे होत चाललंय आणि पुढे गेलाय. ISPL सारखं प्लॅटफॉर्म आलं त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात टेनिस बॉल क्रिकेट पोहोचलंय. या बॉलवर अर्ध बॅटने खेळले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर आहेत तिकडे. अखिल 1 रन कंप्लीट केली. कॉल दिलाय स्वप्नील स्ट्राईक एंडला. बॉल हातातून निसटला आणि तिकडे 1च रन. डेंजर झोनला स्वप्नील होते. आणि सामना देखील तेवढाच रंगतदार होतोय. बॉल टू बॉल रन्स पण तेवढीच महत्वाची आहेत. यानंतर दोन्ही कॅप्टन्स मालवण मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध माहीम पॅकर माहीम आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. टॉस केला जाईल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. बॅटर आउट. स्वप्नीलला बाहेर जावं लागेल. आकाशने जो धीम्या गतीचा बॉलिंगची पिचिंग आहे, वारंवार तीच पिचिंग इकडे चांगल्या पद्धतीने पाहिली गेली आणि सामना थोडा तिकडे थांबवला आहे. सो मच. न्यू बॅटर अफसर एक चांगले खेळाडू आहेत. टर्फ क्रिकेट पण खूप चांगलं खेळत अफसरने आणि जबरदस्त अनुभव आहे त्यांच्याकडे टर्फ क्रिकेटचा. पण आता टीमला गरज आहे रन्स. सिंगल डबल विकेट टिकून ठेवणं गरजेचं. विकेट हातामध्ये नाही आहेत
त्यामुळे स्कोरचा मीटर पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर बॅट फिरवली आहे, डॉट बॉल. पूर्णपणे स्कोर इकडे बॅकफुटला जातोय. धावफलक झालंय 22, 22 रन झालेत. या बॉलवर बॅटने खेळले गेलेत, अखिल तिकडे आहेत आणि बॅक टू बॅक इकडे मात्र विकेट जाताना जबरदस्त झेल टिपला गेला. तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर अफसरला देखील. आणि बॉलिंगसाठी हार्दिक येत आहेत. नॉन स्ट्रायकेंडला अजय मांजे, त्या सोबतीला धीरज. शेवटचे 6 बॉल महत्वाचे त्या इनिंगचे. ग्राफ थोडा शांत होता आणि 35 पर्यंत तरी स्कोर घेऊन गेले धीरज आणि अजय या ओव्हरमध्ये. तर मॅच दुसरा डाव पण तसा रंगताना पाहायला मिळेल, पण आता रन्स करावे लागतील. धीरज यांच्यावर अनुभव मात्र पणा लावावा लागेल. ग्राउंड स्ट्रोकची बॅटिंग पण महत्वाची आहे. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि 2 रन तिकडे मिळतील. धावफलक 2 पुढे झाला आणि स्कोर कार्ड 25. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा फेकी केली आहे आणि अजय असं थोड्या वेळासाठी वाटलं की स्टेजवर येतो की काय, बट रन सिंगल. 26 रन झालेत. अधीरा सत्यविनायक कामोडे संघ टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स कल्याण. एका दुसरा मोठा स्ट्रोक, एक 30-35 जरी स्कोर झाला तरी बघायला मजा येईल दुसरा डाव पण, कारण की अंडरआर्म क्रिकेट बघण्याची खेळण्याची एक वेगळी मजा आहे, त्यातल्या त्यात पावसाळी क्रिकेट. या बॉलवर समोर खेळले गेले, टॉप एज घेतली गेली, बॉल ट्रॅव्हल होईल, 1 रन कंप्लीट केले, डबलचा कॉल दिला, नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे आणि बॅटर आउट. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये स्पिन बॉलिंग आपल्याला क्वचित पाहायला मिळते, बट हार्दिकने कॉन्फिडन्सने समोरून बॉल कट केला. गुड बॉल, बॉल ऑफ द डे. नॅचरल लेग ब्रेक पाहिला गेला आणि खूप चांगला लेग ब्रेक. डॉट बॉल. बॅटर थोडं फुटवर्क लवकर दाखवलं, क्रीजमध्ये उभं राहून बॅटिंग करणं हा रूल आहे. या बॉलवर देखील फटका चांगला आहे, हवेत खेळला जातोय, अखिल आहेत तिकडे आणि कॅच टिपली गेली. अजयला पण बाहेर जावं लागेल. जबरदस्त खेळ करत असताना अधीरा सत्यविनायक कामोडे संघ पहिल्या डावामध्ये. चला टॉस साठी या.
माहीम पॅकर माहीम आणि त्यांच्या विरुद्ध मालवण मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही कॅप्टन्स लगेच टॉस साठी या. मित्रांनो व्यासपीठाजवळ तुम्हाला अगोदरच बोलवलं होतं त्यामुळे तुम्ही लवकर या. माहीम पॅकर माहीम आणि मालवण मुकेश रॉयल चेंबूर लगेच या. आपण थोडं धावत या. माहीम पॅकर माहीम लगेच आपण टॉस साठी. माहीम पॅकर माहीम कॅप्टन. अठ्ठावीस धावांचा टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. हॅलो हॅलो चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 दोन विजयी संघांमधून सुरू असलेली ही रंगत आपल्याला पाहायला मिळते. दोघांच्याही नावावर एक एक विजय आणि त्या विजयानंतर सुरू झालेला हा नवीन प्रवास. पुन्हा एकदा एक नवा विजय मात्र साकारायचा आहे. त्यासाठी मात्र कोणाची चिन्ह विजयाच्या दिशेने पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर सेकंड राऊंड हे 4-4 ओव्हरचे आहेत. म्हणजे एकंदरीत 24 बॉलचं समीकरण आहे. 24 बॉलमध्ये जी काही धावसंख्या आहे ती पुढे घेऊन जायची आहे. 24 बॉल आणि समीकरण आहे 28. 4 रन पुढे आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता रवी पवारच्या बॅटमधून. जणू काही वादळी खेळ खेळतो की काय या भर पावसामध्ये अशी प्रश्न असताना मात्र कुठेतरी त्याला फुलस्टॉप लावला गेलाय. सलामीची जोडी दाखल होते आकाश आणि सरफुद्दीन. तर गोलंदाज किरण मॅचला होते सुरुवात. पावसाने देखील केली आहे सुरुवात. 24 बॉल आणि 28 धावांचा पाठलाग घेऊन ही जोडी मात्र दाखल होते. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल रन. पावसाळी क्रिकेट पावसाने हजेरी लावली आहे. वरुण राजा बरसलाय. आज 26 जुलै आठवण करून देतोय. मनामध्ये घर केलंय 26 या तारखेने. कारण 26 जुलै कारगिल दिवस शौर्य दिवस आणि 26 जुलै मुंबईवरती आलेलं अपत्य संकट आपत्कालीन परिस्थिती. पहिलाच बॉल आणि एकेरी धावेने मात्र सुरुवात झाली आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल लेग साईडला केवळ दिशा दिली आहे. सिंगल रन येतोय. आजच्या दिवसातील दोघांचा विजय जर पाहिला ना आपण दोन्ही संघाने मात्र कुठेतरी धावसंख्या डिफेन्स केली आहे. दोघांनी टॉस जिंकत असताना निर्णय घेतला तो फिल्डिंगचा. या क्षणाला देखील अधीरा सत्यविनायक कामोटे हा तिसरा मॅचचा सामना खेळत असताना टॉस जिंकला आणि निर्णय घेतला तो फिल्डिंगचा. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक केलाय. आकाश गुरव सिंगल रन जोडतील. आकाशला आणि सरफुद्दीनला जाणीव आहे की काही मोठे स्ट्रोक खेळणं इथे काही उचिततेचं नाही आहे. कारण मॅच केवळ 4 धावांनी वर आहे. त्यामुळे अशा काही षटकाराची इथे आपल्याला गरज भासत नाही आहे. यावेळेला मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न फेकी केलाय. सिंगल कंप्लीट होतोय. चला माहीम पॅकर आणि मालवण मुकेश रॉयल संघ शुभम लोखंडे उपस्थित आहेत. माहीम पॅकर आपण उपस्थित राहायचंय. यावेळेला फुलटॉस बॉल. क्या बात आहे. जबरदस्त काय कॅच पकडलेला जवाब. एक महत्वाचा विकेट मात्र इथे आकाश गुरुच्या स्वरूपामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. त्या क्षणाला
तिकडे मात्र ही कॅच पकडणं किती योग्यतेचं होतं या खेळाडूने. क्या बात आहे डीजे. जय भवानी जय शिवाजी हे एक ऊर्जा देणारं ब्रीद वाक्य त्यावर रचलेलं हे गीत छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, सर्वांचं प्रेरणास्थान, प्रत्येकाला ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व. स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि हा संपूर्ण महाराष्ट्र मात्र आज त्यांच्या स्वराज्यात जगतोय. नवीन आलेला बॅटर सुमित. इथे मात्र पुन्हा एकदा एक मेडॉनला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल जातोय, सिंगल रन मिळतोय. पाऊस आहे, टास्क आहे. पाऊस आला की थोडासा बॅटरला कठीण आहे. आणि 1 ओव्हर रन झालेत 5. तर जसा सागर सर आपण नेक्स्ट मॅच टॉस करून घ्यायचं आहे. 1 ओव्हर आणि 5 रन झालेत. तर घेऊन जातो मी नव्या टॉसकडे. माहीम पॅकर आणि मालवण मुकेश रॉयल असा हा मात्र टॉस केला जाईल आमचे सागर सर. आणि थँक्यू सो मच अक्षय आणि शुभम आहेत. 1 वर्ष आपण चॅम्पियन पण टीम झाले. माहीम पॅकर माहीम शुभम यांनी पण या ग्राउंडवर खूप चांगला केला. गतवर्षी तेही पण चॅम्पियन आहेत. अगदी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. लेट्स प्ले. आता टॉस उडूयात आपण. पहिला कंपल्सरी चेसिंग आणि पहिली मॅच 5 ओव्हरची असणार आहे. टेल आणि टॉस जिंकलाय. समोर पण बलाढ्य संघ आहे. डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू पहिला. फिल्डिंग. यस, थोडं टॉस मध्ये कन्फ्युज झाला, बट शुभम टॉस जिंकलाय आणि ग्राउंडवर टॉस खूप महत्वाचा आहे. फिल्डिंग करू. शुभम सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. शुभम काय बोलशील? ही क्रीडा स्पर्धा गतवर्षी चॅम्पियन झाले होते, बट या वर्षी ही क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करायला आणि अंडरआर्म ओपन, मग भले काही ठिकाणी सर्कल असतं, सी असतं, बट अंडरआर्म ओपन खेळताना कसं बोलशील? अंडरआर्म पण खेळायला त्याला चांगलं वाटतं. थोडा वेगळा फॉर्मॅट आहे बॉक्सपेक्षा. 6 मारायला लागतो, पण हा फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. कापूस बॉल थोडा लांब मारायला लागतो. जरा कॅल्क्युलेशन खेळायला लागेल. क्या बात आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत. थँक्यू. हॅलो, चला धन्यवाद. नक्कीच नवीन फाईट तितकीच पाहण्यासारखी आहे, पण चालू घडामोडी देखील आपल्याला सांगून जात आहेत. या मॅचला देखील मजा येते. कमी धावांची मॅच इथे मात्र रंगवली जाते. दोघांचा एक एक विजय, त्या विजयातून नव्या विजयाकडची ही गणित मात्र पुढे घेऊन जाताना दोन संघ पाहायला मिळत आहेत. पॉईंट कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. सिंगल रन कंप्लीट होतोय. प्लेयर आहेत तिकडे. आकाश गुरवची कॅच जबरदस्त पकडली इकडे. लेग साईडच्या दिशेने, लेग फाईनच्या दिशेने तैनात केलेला खेळाडू काय मात्र कॅच पकडली. आकाशला शांत करणं सहसा कठीण असतं. एकदा का आकाशला जीवनदान मिळालं तर आकाश नावाचं वादळ काय घडवू शकतं ना, हे प्रत्येकाने पाहिलंय. त्या आकाशला शांत केलं पहिल्याच ओव्हरमध्ये. दरम्यानचा नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय. सरफुद्दीनच्या सोबतीला सुमित वरही परिसराला बिलॉंग करतात. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर पंचांद्वारे कळवला जातोय. येस, लेग मिस, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. मॅच थोडी कमी धावांची आहे. काही बॉल कव्हर केलेत, पण जर त्यामध्ये आणखी काही जर एक्स्ट्रा रन जर भर केली जाणार असेल तर कव्हर केलेल्या बॉलला अर्थ राहणार नाहीये. मॅचला आपल्या हातून निसटायला वेळ लागणार नाहीये. बनवलेली पकड मात्र या पावसामध्ये निसटून जाईल. प्रत्येकाला विजय मिळवायचा आहे. प्रत्येकाला कुठेतरी सेमीफायनलमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे, पण तेवढंच तुमचं परफॉर्मन्स महत्त्वाचा राहतोय. इथे मात्र लेग कट करण्याचा प्रयत्न. सिंगलचा विचार पूर्ण झालाय. सेकंडला मात्र हात घालता येत नाहीये. एकच रन मिळेल.
आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 वरुण राजाचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये. पवई परिसर, हिरानंदिनी परिसर, एम्ब्रोसिया या नावाने ओळखलं जाणार. त्याचबरोबर दीनदयाळ उपाध्याय असं देखील या क्रीडांगणाला संबोधले जातं. अशा या क्रीडांगणावरती सर्वांचं आज मात्र लक्ष पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉल तिकडेच रिंगायला फेकलाय. 1 रन झालाय. सेकंड एक रिस्क मधील रन घेतलीये. क्या बात आहे सुमित, काय चपळाई दाखवलीये, काय चालाकी दाखवलीये. 2 रन मात्र कंप्लीट झालेत. जबरदस्त. चार बॉल आणि समीकरण 10 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच काय असणार आहे. शेवटचे 2 बॉल. येस, 4 बॉल्स आपण पाहिलेत. 4 बॉल झालेत आतापर्यंतचे. सुमित एक नक्कीच चालाक प्लेयर आहे. त्याच्या रनिंग मध्ये सांगून दिलं त्याने. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे मात्र पॉइंट कव्हरला हलकासा ड्राईव्ह केलाय. सिंगल रन मिळतोय. तिकडे श्री मार्कल देखील उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. सकाळी परिस्थितीचा आढावा घेतला या क्रीडा स्पर्धेचा. आता मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. आपली देखील उपस्थिती शोभनीय आहे. आपण देखील व्यासपीठावर यायचंय. 1 to go. शेवटचा बॉल. धावसंख्या 11. बॉल टू बॉल रन मात्र पाहायला मिळत आहेत. यानंतरची 3rd ओव्हर, तदनंतरची शेवटची ओव्हर आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन जातो त्या बॉलकडे. धीरज गोलंदाजी करतायत. इथे मात्र उडवलाय. तिकडे चान्स आणि मिस झालाय. ड्रॉप द कॅच. खूप महत्वाची होती ही कॅच. 2 रन मात्र पूर्ण झालेत. सेकंड, थर्ड आणि 2 रन पूर्ण झालेत. ती कॅच जर पकडली असती ना, मॅच काहीतरी वेगळी असती. धीरज नाराज झालाय तिकडे ऑब्झर्वर, पण काही करू शकला नाहीये. 2 धावांनी जाऊन पोचलेलं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉल 13 रन झालेत. आता मात्र गरज आहे 12 बॉल मध्ये 12 बॉल आणि अजूनही 15 धावांची गरज आहे. कोणता संघ मात्र पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणार. आजच्या 4 संघांमधून जो पहिला सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाणारा संघ काही क्षणातच मात्र त्या सर्व चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आणि तदनंतर नव्या लॉटला सुरुवात होईल. नवीन काही 4 संघ आजच्या दिवसातील व्यावसायिक गटातील आपण पाहणार आहोत. एका बाजूला माहीम पॅकर आणि एका बाजूला मालवण मुकेश रॉयल. या 2 संघांचा सामना काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येत आहे. असाच मात्र या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत राहा. मुंबईकर नेहमीच वाट पाहत असतात. प्रत्येक आठवड्याला कोणती क्रीडा स्पर्धा असते जी मी लाईव्ह जाऊन पाहू शकतो, जी मी त्या क्रीडांगणामध्ये प्रत्यक्षात उतरून पाहू शकतो. त्यासाठी शनिवार आणि रविवार हा दिवस कुठेतरी त्यांना वाट पाहावा लागतो आणि तो दिवस आला ना आला तर मुंबईकरांची गर्दी मात्र पाहायला मिळते. अजय दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल एक्स्ट्रा दिलाय. कोणता संघ अधिरा सत्तिविनायक कामोटे संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतो की R1 स्पोर्ट्स कल्याण हा संघ मात्र दाखल होणार आहे. तब्बल या क्रीडा स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहिलं तर रोख रकमेचं 50,000 रुपयांचं पारितोषिक आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक जर आपण विचार केला तर रोख रकमेचं 30,000 रुपयांचं पारितोषिक आकर्षक चषक. वैयक्तिक देखील काही पारितोषिक आपल्याला आजच्या या क्रीडा नगरीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. 2 दिवसांची क्रीडा स्पर्धा. इथे मात्र पॉइंट कव्हरला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सेकंडचा कॉल येतोय. सुमित, क्या बात आहे, लाजवाब सुमित. धुरा सांभाळलीये, जबाबदारी स्वीकारलीये, मॅचला पुढे घेऊन चाललाय, दिलेल्या स्थानावरती बॅटिंग करतोय. वरही परिसरातील खेळाडू जेव्हा जेव्हा संघाला गरज असते ना, सुमित हा चर्चेत राहिलाय. इथे मात्र पुन्हा एकदा एक लेग साइडला फ्लिक करायचा प्रयत्न. पंचाचा इशारा, नो बॉल. मिडल लाईन नो बॉल मात्र दिला जातोय. काय स्ट्रोक, काय अंदाज पाहायला मिळाला. अगदी हलकासा तिथे लेग साइडला मात्र फ्लिक केलाय. ती कॅच खूप महत्वाची होती जी अफसरच्या हातामधून निसटली.
ज्या सुमितची कॅच होती तो सुमितचं मात्र धावांचे संकेत देऊन जातोय, तो सुमितच विजयाचे संकेत देऊन जातोय. यावेळेला चान्स बनलाय काय, अपील केली जाते पण तिकडे मात्र पंचांद्वारे नो बॉल पुन्हा एकदा घोषित केलाय. चुकी 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 करून चालणार नाहीये. अतिशय महत्वाची मॅच खेळत आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे, ज्या मॅचचा विजय तुम्हाला सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचवणार आहे. नो बॉलचा इशारा सुखरूप आहेत सरफरुद्दीन. चुकी झाली, भटकंती झाली, दिशा हे नियंत्रणाच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. दडपण आहे कारण मॅचला ज्यावेळेस जवळ आणलंय ना त्या वेळेपासून मात्र थोडंसं दडपणाखाली हा संघ मात्र पाहायला मिळाला. सिंगल रन मिळेल. एक एक क्षण जो असतो ना मॅच मध्ये तो खूप महत्वाचा असतो, मॅटर करतो. सुमितची विकेट आली असती तर कदाचित मॅच आणखी एका वेगळ्या वाटचालीकडे पाहता आली असती. कदाचित बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील काही विजयाचे हळूवारपणे संकेत मिळाले असते, पण तिथून त्यांचा मॅच मात्र काहीशी निसटली. दांडी गुल झाली, बॉल डाऊन मिस केलाय. सुमित माघारी आलाय. विकेट. तीन बॉल झालेत. आता गरज आहे 9 बॉल मध्ये 9 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. निखिल पाटील नवीन बॅटर, ठाणे परिसरातील खेळाडू, ठाणे परिसरातील क्रीडा स्पर्धा खेळतो, मुंबईच्या क्रीडा स्पर्धा खेळतो. व्यावसायिक गट म्हटलं की नक्कीच त्याची मजल असते ती सत्यविनायक कामोटे या संघासाठी. आणि जर ठाणे परिसरातील स्टेशन वाईजच्या क्रिकेटच्या माध्यमातून ठाणे या संघाला बिलॉंग करतो निखिल. 9 बॉल आणि 7 मॅच बनेल काय, बरेच प्रश्न आहेत. 6 बॉल 7 ची मॅच बनवली आकाश गुरवणे, पण इथे मात्र थोडीशी मॅच वेगळी आहे. 9 बॉल 7 आहे, बरेच डॉट बॉल काढावे लागतील. फुलटॉस बॉल, चान्स घेतलाय, डिक्लेअर साठी जातोय काय, येस डिक्लेअर रन मिळेल. शेवटचे 2 बॉल मात्र अजय यांचे उर्वरित बाकी आहेत. सेकंड ओव्हर मध्ये जो काही सुमितने 2-2 रनाचा टचअप दिला ना त्याच्याने मॅच थोडी इझी झाली आहे. ओहो जबरदस्त बॉल, एक वेगावर स्वार केलेला हा बॉल. तिकडे मात्र पंचांद्वारे नो बॉलचा कॉल. एक्स्ट्रा रन दिलेत, एक्स्ट्रा रन खर्च केलेत. अगदी बॉलरचा जर आपण विचार केला तर त्याच्या गोलंदाजीला दाद द्यावी लागणार आहे, पण कुठेतरी टप्प्यांवरचं त्यांचं नियंत्रण जे आहे ना त्या नियंत्रणाच्या बाहेर मात्र टप्पे आखले जात आहेत. एक्स्ट्रा रन खर्च करत असताना त्यावरती मात्र प्लस केलेला 1 रन. दरम्यानचा पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल, वाईड रन. धावसंख्या 25 रिव्ह्यू घेतलाय, फिल्डर रिव्ह्यू घेतला जातोय. व्हाईट बॉल साठी मात्र हा चेक केला जाईल. बॉलिंग टीमने मात्र कुठेतरी पंचांना चॅलेंज केलंय. पंचांनी मुख्य निर्णय म्हणून व्हाईट बॉलचा कॉल दिलाय मिलिंद पाचारणे सरांनी, पण त्यांना कुठेतरी चॅलेंज करत असताना या निर्णयावरती आता मात्र काही क्षणातच अंमलबजावणी होताना पाहायला मिळेल. काही क्षणातच हा निर्णय आपल्यापर्यंत कळवला जाईल. आमचे मुख्य ऑपरेटर संतोष वराडकर हे मात्र SS लाईव्ह च्या माध्यमातून हा निर्णय पडताळणी करतायत. 5 कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये कव्हर केली जाणारी आजच्या दिवसातील ही क्रीडा स्पर्धा
5व्या पर्वातील ही क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 हे पर्व आणि सामना क्रमांक 3 निर्णय झालाय. येस, चॅलेंज केला आणि अर्थातच निर्णय झालाय तो पंचांचा निर्णय जो होता तो मात्र चुकलाय आणि डॉट बॉलचा कॉल मात्र येतोय. डॉट बॉल. अजूनही अवघ्या 4 धावांची गरज आहे. 7 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. फेरी डिलिव्हर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरचा थोडासा फिल्डिंग मधील बदल पाहता खेळाडूंना पुढे तैनात केलंय. त्यातून देखील शोधलेला गॅप. 1 रन मिळालाय. क्या बात आहे. सरफरुद्दीन आज पूर्ण आपल्या अंगाला जर आपण पाहिलं त्याच्या तर पूर्ण चिखलामध्ये माखलाय पण संघासाठी खेळतोय. 3 रन अजून पुढे घेऊन जायचंय. 6 बॉल 3 रन झाले 25. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 चा विजेता संघ म्हणून सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचणारा कोणता संघ हे मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये येणाऱ्या 3 धावांवरती चित्र मात्र काही क्षणात स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 ची क्रीडा स्पर्धा शनिवार दिनांक 26 जुलै 2025 आजचा हा क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस. उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर रविवार 27 जुलै 3 रन पाहिजेत. 27 जुलै 2025 अर्थातच पवईकरांची 8 स्थानिक संघ. पवईकरांसाठी राखीव दिवस उद्याचा असणारे 16 संघांचा समावेश असलेली ही क्रीडा स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने गणेश कनसे आणि सागर पेजे त्याचबरोबर संपूर्ण पंचकोटीर विभाग परिसर त्या विभागातील सर्व ज्येष्ठ रहिवासी ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर त्या विभागातील तरुण असे अनेक जण एकत्रित येत या क्रीडा स्पर्धेची नेहमीच आयोजन करत असतात. आणि मुंबईकरांसाठी ही पावसाळी खास क्रिकेटची मेजवानी त्यांच्या समोर मात्र ठेवली जाते. ती चाखण्यासाठी आज प्रत्येक मुंबईकर इथे मात्र वेडा होणं दाखल झालाय. उद्या पवईकरांसाठी देखील ही मेजवानी असणार आहे. सर्वांचं या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतो. 6 बॉल आणि 3 इथे मात्र हलकासा लेटकट केलाय. डिरेक्ट हिट मारलाय आणि पंचांद्वारे मात्र स्वीकारला जातोय. तो रिव्ह्यू साठी चेक केला जाणार आहे. पंचांनी मात्र नॉट आउट म्हणून घोषित केलाय बट चेक केलं जाईल. कॅमेरा पडताळणीमध्ये चेक करायचंय. हॅलो आणि येस पुन्हा एकदा यावेळेला मात्र निर्णय थोडासा बदलतोय. पंचांनी दिलेल्या मुख्य निर्णयाचं इथे मात्र थोडासा आपण जर विचार केला तर तो निर्णय पंचांनी दिलेला निर्णय आउट. मॅच बदलणं थोडं कठीण आहे पण बनवण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहेत. दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल
अवघ्या 2 धावांची मात्र गरज आहे विजयाकरता. यावेळेला लेग साईडला फ्लिक केलाय. येस, सिंगल रन बनेल. 22 रन, 1 रन मिळतोय. अजून 1 धावेची गरज. सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला संघ. आता मात्र चित्र स्पष्ट आहे. चला, मालवण मुकेश रॉयल आणि माहीम पॅकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचे लगेच. आणि क्या बात आहे सरफरुद्दीन, या मॅच वरती मात्र तुमच्या या फटकाराने विजयाचं स्वागत करत असताना तुमच्या संघाचं, तुमच्या खेळीचं अभिनंदन. 2 विजय मिळवत असताना सेमीफायनल लढतीमध्ये जाऊन बोलबाला राहिला अशी आमचे मिलिंद शिवलकर यांना विनंती केली की त्यांच्या हातून द्यायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, सुमित मोरे आपण यायचे. त्यांनी एक चांगली इनिंग बिल्डअप केली आणि टीमला गरज असताना सिंगल डबल शरफुद्दीनला त्यांनी साथ दिली. आणि असे सुमित मोरे, वरळीचे एक धडाकेबाज फिल्डिंग बॅटिंग त्याची नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. असे सुमित मोरे यांच्या आपण देऊन गौरवण्यात येणार आहे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. टीमला गरज असताना बॅटिंग केली. आकाश थोडे लवकर माघारी परतले, बट सुमितने जबरदस्त कामगिरी केली. त्याला आकर्षक अशी ट्रॉफी आहे. सुमितला आपण आणि आकर्षक अशी टी शर्ट आहे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून डिझाईन केली आहे. श्री साई सिद्धी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन आणि हा पुरस्कार सुमित मोरेला दिला जातोय. थँक्यू. आणि सुमित, काय बोलशील, टीम जिंकली बट त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली होती आकाश, बट त्यानंतर तुझ्या जबाबदारीने तुझी बॅटिंग केलीस आणि संघ जिंकला, त्याबद्दल? संघ जिंकला त्याच्यात चांगलंच वाटतंय. आणि बल्ली बोललेलाच की सिंगल डबलची मॅच आहे, जास्त रन पण नव्हते म्हणून सिंगल डबलची मॅच आपले जे कंटिन्यू बॉक्स खेळतो ते चालू ठेवलेला, त्यामुळे जिंकलो. आणि टीम सेमीफायनलमध्ये जाते ह्या पावसाळी हंगामामध्ये, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि आज बघू, टुर्नामेंट फायनल मारायचा पण प्रयत्न करू. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सुमित मोरे. मित्रांनो, पहिला हाफ आपण पाहिला आणि खूप चांगल्या पद्धतीने पहिला हाफ पार होताना पाहिला गेला. त्यातून अधिरा सत्यविनायक कामोटे संघ सेमीफायनलमध्ये जाताना पाहिला गेला. तर उर्वरित 4 संघ आहेत, त्यातून एक संघ होईल. आणि आजचा दिवसातून कोणता संघ फायनलमध्ये बाजी मारेल यावर सर्वांच्या नजरा आहेत. श्री साई स्पोर्ट्स यावर आपण लाईव्ह पण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज चषक हे 5वं पर्व, 50,000चा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये. 8 संघांमध्ये ही क्रीडा स्पर्धा, आज उद्या 8 म्हणजे 16 संघांमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस तुम्ही पाहत राहा. ऑन ग्राउंड देखील पवईमध्ये येऊन मस्त मॅचचा आनंद मग तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही नक्की या. थँक्यू सो मच. धन्यवाद.